तुमच्या घरामध्ये पण असं तुम्हाला दृश्य बघायला भेटतं का? मुलांच्या आवडीची एखादी गोष्ट असेल ना, तर ते झोपताना घट्ट मुठीमध्ये पकडून ठेवतात आणि उठल्यानंतर मग शोधाशोध सुरू होते, की हातातून जर चुकून खाली पडलं असतं तर माझं कुठं गेलं म्हणून. धनुषला तर नेहमीच अशी सवय आहे. छोट्या-छोट्या गोष्टी त्याला फार आवडतात जपून ठेवायला. आता कुठं बाहेर जायचं म्हटलं ना, की पहिला पावसाचा अंदाज घ्यावा लागणार आहे. कारण असं होतं आपण आवरून जातो खाली आणि परत मग घरी यावं लागतं. कारण बाहेर भरपूर सारा पाऊस पडत असतो. आजही तसंच झालं. आल्यानंतरनं मग धनूचा होमवर्क घेतला आणि त्यानंतरनं मग जेवणासाठी आज मस्त बेसन बनवलं होतं. बेसन, चपाती, सकाळची थोडीशी मटकीची भाजी, तळण असं काहीसं होतं. रात्रभर तर पाऊस पडलाच, पण सकाळपासून पण ह्याला काय बंद व्हायचं नव्हतं. सकाळपासून पण कंटिन्युअसली असा पाऊस पडत होता आणि म्हणजे उन्हाळा नको वाटतो, पावसाळा नको वाटतो. आपल्याला नक्की पाहिजे असतं काय ना हेच समजत नाही. पण मला पाऊस तर आता प्रचंड नको नको वाटायला लागला. आत्ताशी सुरुवात झाली आहे तरी पण. आता सुरुवात झाली आहे पावसाला म्हटल्यावर हे जर्किंग वगैरे काढलेच पाहिजेत. तर ही सगळी ना काश्मीरवरून केलेली शॉपिंग आहे बरं का. मम्मी पप्पांनी आणलेले सगळे धनूसाठी स्वेटर आणलेत. म्हणजे 4-5 तर आरामात असतील त्याच्यासाठीचे. मग त्यातलाच मला एक काढायचं होता. म्हटलं सध्या तरी वापरता येईल त्याला. आणि असे बरेच आहेत म्हणजे पावसाळ्यातलेच बऱ्यापैकी आहेत ते यूज करण्यासाठी. असे काहीसे आणलेले आणि तुमच्या बऱ्याच जणांना असं वाटत होतं की काश्मीरची शॉपिंग दाखवली नाही तो म्हणून. तर आज व्हिडिओ तुमच्यासोबत फायनली शेअर करते. माझ्यासाठी पण हा छानसा स्वेटर आणलेला आणि त्यानंतरनं हा असा एक टॉप आणला आहे. इतका मस्त आहे ना, मी तुम्हाला नंतरनं घालून दाखवते. आणि अहोंसाठी पण असं एक जॅकेट आणलेलं जे की जीन्सवरती खूप मस्त दिसतं. पण त्यांनी आतापर्यंत फक्त एकदा दोनदाच घातले आणि हा ड्रेस बघा घातल्यानंतर इतका मस्त वाटतोय ना. मस्त वाटण्यापेक्षा दिसण्यापेक्षा ना मला तो इतका आवडला आहे ना, म्हणजे त्यातून ना अजिबात थंडी लागणार नाही. आणि मला थंडीचं माझं इतकं वाकडं आहे ना, म्हणजे आत्तापासूनच मला त्रास व्हायला लागला आहे. सो मला आता पावसाळ्यामध्ये घालण्यासाठी हा कम्फर्टेबल वाटतो आहे. एकदम सूत वगैरे खूप छान आहे आणि मेन म्हणजे थंडी वाजणार नाही. आणि धनुषने हे घातल्यानंतर मग त्याची अशी काहीशी नाटकं सुरू झाली होती. चला भेटू उद्या, बाय बाय.